हाय हॅलो नमस्कार. मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला टेम्पररी स्ट्रेटनिंग कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूया. तर सुरुवातीला मी आधी सेक्शन्स करून घेतले. सेक्शन्स करून जर आपण स्ट्रेटनिंग केले तर आपल्याला स्ट्रेटनिंग व्यवस्थित करता येते. आता हे माझ्या क्लायंटचे केस खूपच कर्ली आणि दाट होते, स्ट्रेटनिंग करावेच लागले. आता मी फर्स्ट सेक्शन घेतला, तो आयकॉनिक स्ट्रेटनिंग मशीन आहे माझ्याकडे, त्याच्या साहाय्याने मी आता स्ट्रेटनिंग करते आहे. स्ट्रेटनिंग करताना अगदी छोटे छोटे सेक्शन्स घेतच तुम्ही स्ट्रेटनिंग करा, तरच तुमचे केस व्यवस्थित स्ट्रेट होतील. जर तुम्ही मोठे सेक्शन्स घेतले किंवा ब्रॉड सेक्शन्स घेऊन जर स्ट्रेटनिंग करायला गेलात तर ते व्यवस्थित होणार नाही. त्यांचा जो बॉन्ड असतो, कर्ली बॉन्ड, तो व्यवस्थित ब्रेक होत नाही आणि त्यामुळे मग ते केस आपण कितीही कर्ली करायचा प्रयत्न केला किंवा स्ट्रेट करायचा प्रयत्न केला तरी ते स्ट्रेट होत नाही. यासाठी आपण छोटे छोटे सेक्शन्स घेऊनच स्ट्रेटनिंगचे काम करावे. तर आधी मी एक छोटासा सेक्शन घेतला आणि तो स्ट्रेटनिंग मशीनमध्ये प्रेस करून तो कमीत कमी 7 ते 8 वेळा ते केस वरून खालच्या दिशेने प्रेस करून स्ट्रेट करते आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी स्ट्रेट झालेले आहे. आता ह्या क्लायंटचे केस थोडेसे किंचित असे ओलसर पण होते आणि थोडेसे तेलकट पण होते, त्यामुळे थोडासा मला वेळ गेला. तरी त्यासाठी आधी मी ड्रायने थोडे केस त्यांचे सुकून घेतले, पण तरीसुद्धा थोडासा माझा स्ट्रेटनिंग करायला बऱ्यापैकी वेळ गेला. अशा प्रकारे मी सेक्शन बाय सेक्शन्स आता स्ट्रेटनिंग करते आहे. तुम्ही घरच्या घरी देखील अशा पद्धतीने स्ट्रेटनिंग करू शकता. स्ट्रेटनिंगसाठी जर तुम्ही ब्रँडेड कंपनीचं स्ट्रेटनर जर वापरलं तर तुमचा स्ट्रेटनिंगचा प्रॉपर लुक दिसतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो चांगल्याच क्वालिटीचे स्ट्रेटनिंग मशीन घ्या. स्टेप बाय स्टेप मी अशा प्रकारे आता क्लायंटची स्ट्रेटनिंग करते आहे. हळूहळू एक एक सेक्शन सोडत तुम्ही केस स्ट्रेट करायचे आहे. आता अशा पद्धतीने मी संपूर्ण केसांचे स्ट्रेटनिंग करून घेते. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. बघा किती छान असा स्ट्रेट आणि शायनी लुक केसांमध्ये आलेला आहे. कधी कधी केसांमध्ये जर थोडेफार तेल असले तर त्यामुळे सुद्धा ते तेलाचा सुद्धा केसांमधून धूर निघतो आणि तो आपल्या नाकात आणि तोंडात जातो. त्यामुळे मी मध्ये मध्ये मास्कचा पण वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण स्ट्रेटनिंग करून घेतले. हे केस स्ट्रेट करायला बराच वेळ लागला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.